तुम्ही राहताय परदेशामध्ये कामासाठी, पण संपत्ती, घरातले कुटुंब आणि घर वगैरे हे सगळं भारतामध्येच आहे, तर गुंतवणूक का भारतात नसावी? गुंतवणूक सुद्धा तुमची भारतातच असायला हवी, कारण पुढे भविष्यामध्ये जर बघितलं तर भारतातच ती गुंतवणूक तुमची प्रगतीशील ठरू शकते. त्याचं एक तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. माझ्या एका क्लायंटने, मी खूप इन्सिस्ट करत होतो स्टार्ट कर, मला म्हणत होता नाही भारतामध्ये काय गुंतवणूक करण्यात उपयोग नाही, मी बाहेरच नोकरी करतो, मी दुबईला आहे आणि माझं तिथंच व्यवस्थित चाललंय आणि चांगले पैसे कमवतो मी, भारतात मी परत येण्याची इच्छा आहे, पण मी परत ज्यावेळेस मी रिटर्न येईल त्यावेळेस मला ते स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मॅच करता येईल का नाही मला अवघड दिसतंय. मी त्याला सांगितलं तू फक्त 1 लाखाची एसआयपी स्टार्ट करा. आज 10 वर्ष झाली त्याने दर महिन्याला 1 लाखाची एसआयपी स्टार्ट केली आहे. आज 15% रिटर्न मिळतोय आणि साधारण 2.25 कोटीच्या आसपास त्याचे टोटल रक्कम जमलेली आहे. आमचं टार्गेट साधारण 5 कोटी, म्हणजे जो अजून 2.5 ते 3 वर्षांमध्ये नक्की आम्ही तो गाठू शकतो. मित्रांनो, निर्णय करणं फक्त हे तुमच्या हातात आहे, बाकी पुढचा रिझल्टच्या बद्दल तुमच्या हातात नाहीये. पण तुम्ही फक्त निर्णय घ्या आणि तुम्ही असंच 5-1 करोड रुपयाचा तुमचा एक फायनान्शियल पोर्टफोलिओ बनवण्याची साठी आज पहिली स्टेप घ्या. तुम्हाला आमची जर मदत हवी असेल एसआयपी स्टार्ट करण्यामध्ये, तर फक्त स्टार्ट एसआयपी म्हणून असं तुम्ही कमेंट करू शकता किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. आपण तुमच्या बजेटच्या हिशोबाने, तुमच्या ॲपिटाईटच्या हिशोबाने एसआयपी ची वाटचाल चालू करूया.